बदलापूर नराधामाच्या एन्काउंटर नंतर देवाचा न्याय हॅशटॅग ट्रेंडिंग मध्ये। भाजप नेत्याकडूनही उल्लेख तर दिघे स्टाईलने न्याय झाल्याची शिंदेंच्या नेत्याची प्रतिक्रिया। एन्काउंटर करून कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, ठाकरेंच्या शिवसेनेचा सवाल। तर महाराष्ट्राची जनता येत्या निवडणुकीत दुसऱ्या शिंदेंचा राजकीय एन्काउंटर करेल, राऊतांचा घणाघात। अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला पण एन्काउंटर विरोधकांचा झाला, आशिष शेलारांचा पलटवार। पवार, ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही हल्लाबोल। उपोषणाच्या 8व्या दिवशी मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्याची विनंती करताना आंदोलक महिलांना अश्रू अनावर। भाजप विधानसभेची निवडणूक सामूहिक नेतृत्वात लढण्याच्या तयारी। कार्यकर्त्यांना वाटलेल्या पत्रकात गडकरी, फडणवीस, बावनकुळेंच्या नावांचा समावेश। मराठवाडा आणि विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा नागपूरमध्ये संवाद। तर निवडणुकीच्या प्रचारासाठी नितीन गडकरी मात्र जम्मू काश्मीरमध्ये। पवार साहेब आमचं दैवत, पण आम्ही कुणाला दुखावलं नाही, करमाळ्यामधल्या सभेत अजित पवारांचं वक्तव्य। वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलारांविरोधात काँग्रेसच्या प्रिया दत्त निवडणूक लढण्याची शक्यता। काँग्रेसकडून प्रिया दत्त यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा। दुधाचं अनुदान वाढवण्यावरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत खटके। निधी कुठून आणू, अजित पवारांचा सवाल। मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर राज्य सरकारकडून शिवरायांचा 60 फूट उंच पुतळा उभारणार। पुतळ्याच्या देखभालीची जबाबदारी 10 वर्ष कंत्राटदाराकडेच। सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसाद टोपलीमध्ये उंदीर आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ। तपासासाठी डीसीपी स्तराच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती। राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासासाठी 305 कोटींच्या आराखड्याला मंजुरी। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय। पंढरपूरमध्ये दर्शन मंडप आणि दर्शन रांगेकरता 129 कोटींची तरतूद। शाळांची जबाबदारी, सुरक्षा संरक्षणाबाबत उपाययोजना कराव्यात। मुलींच्या सुरक्षेबाबत दाखल याचिकेवर सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना सुप्रीम कोर्टाचे आदेश। मेट्रो 3चे तिकीट दर जाहीर। प्रवासासाठी मोजावे लागणार 10 ते 50 रुपये। दिवसाला 96 फेऱ्या, दर 6 मिनिटांनी गाडी। राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस। मराठवाड्यासह कोकणात पाऊस। परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान, उद्याही बरसणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।